आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। हवामान खात्याकडून मुंबईला अतिवृष्टीचा इशारा। रविवार ते मंगळवार या 3 दिवसांमध्ये किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात सुद्धा अतिवृष्टी होण्याचा अंदाज। मुंबईतील मीरा भाईंदर शहरात पावसाची रिमझिम। पहाटेपासूनच अधूनमधून रिमझिम पाऊस झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून मुक्तता। मुंबई उपनगरातील सर्वच भागात पावसाची हजेरी। बोरिवली, मालाड, गोरेगाव, दहिसर आणि इतर भागात सुद्धा पावसाचं आगमन। घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो मार्गिकेला आज 10 वर्ष पूर्ण। गेल्या 10 वर्षात या मार्गिकेवरून मोठ्या संख्येने मुंबईकरांनी प्रवास केला। मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गिकेंवर दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ। दैनंदिन प्रवासी संख्या ही 60,000 पोहोचली। मुंबई विद्यापीठाकडून 2023-24च्या शैक्षणिक वर्षाच्या 1,25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर। 30 दिवसांच्या आत 22 पदवी परीक्षांचे निकाल जाहीर। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची सुप्रीम कोर्टाकडून दखल। येत्या पावसाळ्यात मुंबईत पुन्हा होर्डिंग दुर्घटना घडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्या। कोर्टाच्या रेल्वे आणि महापालिकेला सूचना। मुंबईतल्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव अखेर रद्द। जलाशयाची दुरुस्ती करण्याची शक्यता। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा। अवैध अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान दगडफेक केल्याचं प्रकरण। पोलिसांकडून आतापर्यंत 50हून अधिक जणांना अटक तर 15 महिलांना पोलिसांकडून नोटीस।